पारू, अगं अशी अचानक का आलीस? काही बोलायचं का? अनुष्का मॅडम, मी तुम्हाला असं कधी म्हणलं की की देवी आईंनी हे ब्रँड अँबॅसेडरचं पद माझ्यावर लादलंय? तुम्ही देवी आईशी खोटं का बोललात? अगं अशी काय करतेस पारू? तूच तर बोलली होतीस मला. मी मी कधी असं म्हणलं तुम्हाला? पारू अगं अशी काय करतेस? आपण फार्म हाऊस वर गेलो होतो तेव्हा आपण किती गप्पा मारल्या. तेव्हा तर सांगितलंस तू मला. काय झालं आठवत नाहीये का? नाही ठीक आहे, पण जुन्या गोष्टी का उकरून काढतेस? मला सांग, हे ब्रँड अँबॅसेडर झाली हे आवडलं नाहीये का तुला? तुला त्या पोस्टवर राहायचंय का? तसं असेल तर मला तसं सांग, मी आत्ताच्या आत्ता जाऊन मॅमशी बोलते, त्यांना सांगते तुला आहे त्या पोस्टवर ठेवायला. ठीक आहे? एवढ्या विश्वासानं कसं बोलतायत ह्या की मी बोलले म्हणून? मला चांगलं आठवतंय, मी फार्म हाऊसवर असलं काय बी बोलले नाही. ह्यो विषयच झाला नाही आमच्यात. मग या खोटं कशापायी बोलतायत? चल आपण आत्ताच्या आत्ता मॅमशी बोलू. ये. नाही नको. नको. पारू बाळा, आता का डोळ्यात पाणी आणतेस? जेव्हा बोलायचं होतं तेव्हा मूग गिळून गप्प बसलीस ना तू. आता कितीही रडलीस ओरडलीस, स्वतःला त्रास करून घेतलास, तर त्याचा काय उपयोग आहे? तुला कळतंय का, तुझ्या या गप्प बसण्यामुळे अहिल्या मॅडम आणि आदित्य बाबामध्ये केवढा मोठा गैरसमज झालाय? मला एक कळत नाही की तुला महान व्हायचं का असतं दरवेळी. का सांगितलंस नाही तू? या सगळ्या मागे कोण होतं ते? आत्या, जाऊ द्या ना. तुम्हाला माहित आहे ना आत्या, मी जर समद्यांना खरं सांगितलं तर आदित्य सर नक्कीच काहीतरी मोठं पाऊल उचलतील आणि त्याचा देवी आईंना घरात समद्यांनाच त्रास होऊ शकतो. मला ना तुझं हेच पटत नाही. कायम दुसऱ्याचाच विचार करायचा. बारोबाळा तुला सांगू का, कधी कधी अतिप्रामाणिकपणा पण नडतो आपल्याला. सगळं जग साधा सरळ नसतं. कधीतरी स्वतःसाठी उभी राहा. अन्याय करणारा जेवढा गुन्हेगार असतो ना, तेवढा अन्याय सहन करणारा सुद्धा दोषी असतो. मला आई तुझं वागणं अजिबात पटत नाही. त्या हे बघा, तुम्ही मला जे करायला सांगता ना ते मला पटत नाही. जाऊ द्या ना, जे झालं ते झालं. आता पुढं काय होईल ते फक्त देवालाच माहित. त्यालाच माझी काळजी. अन त्याला जर का मला त्रासात बघायचं असेल ना तर कोणीच काय बी नाही करू शकत. आता मलाच त्याला शरण जायला पाहिजे. आत्या, तुम्ही इकडं स्वयंपाकघर बघाल का? मी देवळात जाऊन येते. त्याशिवाय माझ्या मनाला शांती नाही मिळायची. मी आलेच. अहिल्या, पुन्हा डिस्टर्ब झालीस ना? किती वेळा सांगायचं तुला, नको जास्त विचार करूस आदित्यचा. आदित्यकडनं ही अपेक्षा नव्हती श्रीकांत. हेच संस्कार दिलेत आपण आपल्या मुलांना.
आज आदित्यनी मला सगळ्यांसमोर वाईट ठरवण्याचा प्रयत्न केला. तू ओळखतोस मला श्रीकांत. मी कधीही माझं म्हणणं त्याच्यावर लादण्याचा प्रयत्न केलाय? आजपर्यंत मी काहीही न बोलता त्याला माझ्या मनातलं सगळं कळायचं. मग आज मी घेतलेल्या निर्णयात आदित्य माझ्यासोबत का नाहीये? त्याला का कळत नाहीये की मी पारूसाठी घेतलेला निर्णय हा तिच्या भल्यासाठी आहे? पारूला हे काम करायचं नाहीये तरीही आदित्य तिला का बांधून ठेवतोय? आईला तू जरा सबुरीनं घ्यावं असं माझं मत आहे. काय ना, आपल्या आपल्यात मिसअंडरस्टँडिंग, संवादांचा अभाव, रुसवे फुगवे हे आपल्या परिवारासाठी घातक आहे अहिल्या. आणि हे नकोय मला. तू एक काम कर, तू आदित्यला फोन कर, बोल त्याच्याशी. हे बघ, बोलल्याशिवाय प्रश्न सुटणार नाहीये. म्हणजे आता स्वतःच्या पोटच्या पोरांना सुद्धा स्पष्टीकरण द्यायचं का रे? हे असं कधी होईल हा मी विचारही केला नव्हता. श्रीकांत, आदित्य एक अतिशय समजूतदार मुलगा आहे, पण ह्या वेळेला तो अशी आडमुठेपणाची भूमिका का घेतोय मला खरंच नाही कळतंय. तुला वाटतंय ना तो समजूतदार आहे? मग कर ना एकदा फोन, बोल त्याच्याशी. कर फोन.